आपला वडसाकृत ग्रामपंचायत पंचायत समिती एटापल्लीचा आहे। पूर्ण आमच्या ग्रामपंचायत पाहाल तर पूर्ण क्रॅक झालेला आहे। तर इथे काही दिवसात हे बघा आमच्या ग्रामपंचायतचा दरवाजा बघा जवळून तुम्हाला दाखवतो असं झालेलं आहे। हे बघा हा लोखंडी आहे, पूर्ण जंग खाऊन पूर्ण हालत खराब झालेला आहे। तरी या ग्रामपंचायतमध्ये आपला ग्रामसेवक ना सरपंच यांचा काहीही पत्ता नाही। आणि हे बघा वरच्या आहे पूर्ण सरिया दिसत आहेत आणि पूर्ण असा याचा म्हणजे खूप परिस्थिती गंभीर झालेली आहे। म्हणजे हा पडू शकते, जाणा येणारा माणसाला डोक्यावर लागू शकते असा परिस्थिती आपला हा वडसाकृत ग्रामपंचायतमध्ये झालेली आहे। तर आपण आतमध्ये पण बघूया, इथं सुनसान झालेली आहे पूर्ण। इथं ऑपरेटर नाही, हा आपले सरकार सेवा केंद्राचं इथे आहे आणि खूप आतमध्ये जर जाऊन बघितलं तर अशा पद्धतीचे आहे ना, इथं काहीच नाही। आज शुक्रवार आहे, इथे लोक नाही, आपला ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक नाही, सरपंच नाही, बिलकुल सुनसान आहे, इथं कोणीच हजर नाही आहे। तर असं आमच्या वडसाकृत ग्रामपंचायतमध्ये बेहाल आहे। लोकांच्या डॉक्युमेंट्ससाठी वगैरे जर आलो तर बिलकुल वेळेवर काम होत नाही। तर आपला मोरावाहीवरून आलेले लोक इथे बसलेले आहेत, कशाबद्दल बसले आहेत त्यांचा पण आपण विचारपूस करू। सर, तुम्ही इथे आपल्या ग्रामपंचायतमध्ये कसं काय आलं? विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी। तर किती दिवसापासून येत आहात? 1 वर्ष झालं आहे ते। 1 वर्ष झालं आहे, पण तुम्हाला म्हणजे तो प्रमाणपत्र मिळालंच नाही? नाही। 1 वर्ष बघता तुम्ही आमच्या वडसाकृत ग्रामपंचायतमध्ये असा परिस्थिती आहे। 1 वर्ष झाला। काय नाव दादा तुमच्या? विलास दुग्गा यांनी 1 वर्ष झाला तरी यांचा जो कोणत्या डॉक्युमेंट्स म्हटल्या? हा, विवाह नोंदणी प्रमाणपत्र ग्रामपंचायतमध्ये तुम्ही विवाह नोंद केलेले आहेत? केलेलं आहे, पण नाही का ते दुसरं प्रमाणपत्र म्हणजे देत नाही आहेत, ऑनलाईन प्रमाणपत्र। हे बघा अशी परिस्थिती आहे, यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी 1 वर्ष ये जा करत आहे, तरी इथे ग्रामसेवक नसल्याने यांना विवाह प्रमाणपत्र मिळत नाही आहे। आणि दादा तुमच्या काय प्रॉब्लेम? नमुना 8 पाहिजे। नमुना 8 तुम्ही किती दिवसापासून? 3 दिवस होत आहे। 3 दिवस होत आहे, तरी तुम्हाला पण नमुना 8 मिळत नाही आहे। म्हणजे आपला ग्रामपंचायतमध्ये खूप असा परिस्थिती आहे की लोक ये जा करत आहेत डॉक्युमेंटसाठी, तरी इथे ग्रामसेवक आणि ऑपरेटर नसल्यामुळे खूप आमच्या वडसाकृत ग्रामपंचायतला खूप बेहाल आणि परिस्थिती गंभीर आहे। या ग्रामपंचायतला बघता पूर्ण थोडफोड झालेला आहे। कधी जर इथे चपरासी आपला शिपाई आतमध्ये बसते तर त्याच्याच डोक्यावर पडून त्या शिपाईचा मृत्यू होऊ शकते, असा परिस्थिती या ग्रामपंचायतला झालेली आहे।